पाकिस्तानी सैन्य लवकरच बांगलादेशच्या सैनिकांना लष्करी प्रशिक्षण देणार आहे। पाकिस्तान आणि बांगलादेशच्या या युतीमुळे भारताचं टेन्शन कसं वाढेल बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। 16 डिसेंबर 1971 भारतानं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले। तोच हा दिवस भारतीय सैन्यासमोर पाकिस्तानी सैन्यानं आत्मसमर्पण केलं ते याच दिवशी। पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण पाकिस्तानच्या मनातली ही भयभयती जखम अजूनही ताजी आहे। ही जखम भरून काढण्यासाठी पाकिस्तान थेट प्रयत्न करू शकत नाही, कारण भारतासमोर सामरिक ताकद कमी करण्याची जाणीव पाकला आहे आणि म्हणूनच बांगलादेशसारखे पर्याय शोधून कुरघोड्या करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू असतो। बांगलादेश आणि पाकिस्तानची युती हा त्याचाच एक भाग मानला जातोय। 53 वर्षांपूर्वी पराभवानंतर माघार घेणारं पाकिस्तानी सैन्य आता चक्क बांगलादेशातल्या सैनिकांना प्रशिक्षण देणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। पाक लष्कराच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक बांगलादेशच्या सैन्याला प्रशिक्षण देणार आहे। प्राथमिक माहितीनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये हे प्रशिक्षण सुरू होणार आहे। तर फेब्रुवारी 2025 मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धाभ्यासाच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तानचे आर्म्ड फोर्सेस त्याचबरोबर नेव्हल फोर्सेस हे एकत्रितपणे काम करणार आहेत। आणि एवढंच नाही तर बांगलादेशच्या 10ही कमांड हेडक्वार्टरच्या जवानांना ट्रेनिंग देण्याचं प्रशिक्षित करण्याचं काम हे पाकिस्तानच्या लष्करातर्फे केलं जाणार आहे। चितगाव बंदरामध्ये ही एक्सरसाइज त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं भारताचा लचका तोडण्याचा भविष्यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि चायना यांचा एकत्रितपणे प्रयत्न असणार आहे। चितगाव बंदर हे स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी बांगलादेश आणि पाकिस्तान यांची जर युती झाली तर दक्षिणेकडून बांगलादेश आणि उत्तरेकडून चीन डोकलामच्या प्रांतामधून एक प्रकारे या चिकन नेक म्हणजेच भारताच्या पूर्वेला मुख्य भारताशी जोडणारा जो एक चिंचोळा भाग आहे त्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्याला तोडण्यासाठी प्रयत्न करू शकतात। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानला जाणीवपूर्वक दूर ठेवलेलं होतं असं दिसतं। पण आता बांगलादेशात उसळलेल्या परिस्थितीनंतर मोहम्मद युनूस सरकार आल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात पाकिस्तानची पुन्हा एकदा एंट्री होते। त्यामुळे भारतावर काय परिणाम होईल ते पाहूयात। भारतावर काय परिणाम? सिलिगुडीत चिकन नेक कॉरिडॉरवर धोका वाढणार। भारताचा ईशान्य भारताशी संपर्क धोक्यात येणार। बांगलादेशात पाकिस्तानच्या एंट्रीनंतर ईशान्येतील कट्टरतावादी गटाचं वर्चस्व वाढणार। सध्या स्थितीत बांगलादेश पाकिस्तानकडे झुकण्यामागे काही कारणं लक्षात घ्यावी लागतील। बांगलादेश पाकिस्तानकडे का झुकतोय? बांगलादेशात पाक समर्थक शक्ती कायम वरचढ राहिल्या। शेख हसीना यांच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्यावर लगाम होता। बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी पाकच्या मदतीनं हसीना यांच्या विरुद्ध कट रचला। शेख हसीना यांना आपली सत्ता गमवावी लागली। एकीकडे बांगलादेश पाकिस्तानचं सूत पुन्हा जुळत असताना चीनी ड्रॅगन सुद्धा यात डोकावतोय। भारताच्या ज्या सिलिगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होणार आहे तिथेच चीनला हवं असलेलं डोकलाम आहे। बांगलादेशातला युनूस सरकार आणि पाकिस्तानच्या युतीमुळे चीनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे। बांगलादेश पाकिस्तानची ही युती भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।